स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आहे चॅलेंजचा 7वा दिवस. संध्याकाळचे वाजले होते 5 आणि मी माडीवरचे सगळे कामं झाले होते. त्यामुळे मी खाली आली आणि पाणी टाकायला लागली. इथं भाडेकरी आज घरी नव्हते, त्यामुळे मी खाली पाणी टाकत होती. तर इथं पूर्ण आता सिमेंटचं झालेलं आहे. नाहीतर अगोदर पूर्ण माती होती आणि मधातून रोड होता आणि आजूबाजूनं पूर्ण झाडं होती. आणि माझं बालपण पूर्ण इथंच गेलेलं आहे खालच्या घरात. तर ते खाली आलं तर खूपच छान वाटतं. तर इथं पहा संध्याकाळचं वातावरण पहा किती छान आणि किती चांगला व्ह्यू कॅप्चर झाला आहे. आणि इथं त्यानंतर वेळ झाला होता 7 वाजत आले होते आणि इथं मी स्वामिनीला वरण-भात वगैरे झालं होतं देणं आणि त्यानंतर पापड वगैरे तळले. तर हे ताईनंच पापड दिले होते, आलूचे पापड. आलू आणि साबुदाण्याचे पापड खूप छान लागतात आणि सगळ्यांनी आमच्या घरी कोणतंही तळण आलं, की लवकरच तिनं आणलेले पापड 2-3 दिवसात आम्ही संपवून पण टाकले. आणि इथं त्यानंतर मुगाचे वडे केले होते आणि गॅस एवढा मोठा ठेवला होता कढईचा, तर पूर्ण काळी होऊन गेली होती कढई. तर आता अशा पद्धतीनं वडे करून पहा, खूप छान लागतात. अगोदर ते टाकायचे आणि थोडं खरपूस झालं की काढून टाकायचे आणि त्यानंतर बशीवर घेऊन टाकायचे. हे मिस्टरांनी हॉटेलमध्ये पाहिले होते, तर आम्ही आता तसेच करते. खूप छान लागतात ते, करून पहा. आणि त्यानंतर सकाळचा स्वयंपाक होता. तर इथं पहा, हिचं शूट करून राहिली ती आमचाच. तर इथं सकाळचं वरण वगैरे होतं ते फोडणी दिलं. त्यानंतर बाबांसाठी उपमा केला. त्यांना एवढी भूक नव्हती. कारण वयानुसार ते खाल्लं तर भूक पण राहत नाही. तर इथे हा माझा छोटासा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा.